नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. घोरपडी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी विष्णू टोणे यांची बिनविरोध निवड. घोरपडी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावर विष्णू टोणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 2023च्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वसंमतीने व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पैलवान नितीन भाऊ आमुणे यांच्या नेतृत्वाखाली ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाची जबाबदारी 2.5 वर्ष संपतराव नरळे व उर्वरित 2.5 वर्ष विष्णू टोणे यांच्याकडे देण्याचे ठरले होते. या ठरावानुसार संपतराव नरळे यांनी आपले 2.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज बिनविरोध पद्धतीने विष्णू टोणे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. निवडीनंतर एलव्ही न्यूज चॅनलशी बोलताना विष्णू टोणे म्हणाले, मतदारांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून मी उपसरपंच पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. बिनविरोध निवड झाल्यानंतर घोरपडी गावातून विठ्ठलवाडीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डीजे, गुलाल उधळणे, फटाके व आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. विठ्ठलवाडी येथे महिलांनी विष्णू टोणे यांचे ओवाळून औक्षण केलं. विष्णू टोणे यांना मित्र परिवार व गावकऱ्यांकडून त्याचबरोबर गुजरात व मुंबईवरून मित्र परिवार नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी सरपंच नितीन कांबळे, माजी उपसरपंच संपत नरळे, सदस्य विष्णू नरळे, पूजा मलमे, विष्णू सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष देवापा टोणे, पोलीस पाटील कविता धोंडीराम नरळे, ग्रामसेवक अमोल हुबाळे, ग्राम रोजगार सेवक सीताराम खरात, संगणक परिचालक विकास घाडगे आदी उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. 2023ला जी निवडणूक झाली त्यात आमचं पूर्ण बहुमताने आम्ही ग्रामपंचायत निवडून आलेलो आहे. त्यानिमित्त जे दोघांच्या विचारांना आम्ही 2.5 वर्ष आम्ही जे जाहीर केलं तर ते 2.5 वर्ष संपतला पहिले दिलते. ते 2.5 वर्ष झाल्याप्रमाणे त्याने राजीनामा दिला. व जे आमच्या टीममधले सदस्य होते त्यांनी आताच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आणि मी बिनविरोध निवडून आलो आहे. जे काय 2.5 वर्ष आम्ही दोघांनी कारभार सांभाळला, त्यात सरपंच असतील. आता इथून पुढं पण आम्ही दोघं आणि सरपंच या तिघांनी मिळूनच कारभार सांभाळणार आहोत. जनतेची पूर्ण जे 2.5 वर्ष कामं करत आलो ते इथून पुढं 2.5 वर्ष कामं करत राहू. इथून पुढचं तुमचं विकास कामांचं व्हिजन काय राहील? विजन काय, लोकांचे आता जे घरकुल थकले ते घरकुल, अजून जे काय कोटा बाकी आहे घरकुलचा ते घरकुल पूर्ण करणार. विठ्ठलवाडीसाठी पाण्याचा प्रश्न आहे, ते पाण्याचा प्रश्न आम्ही सॉल्व करत आलो आणि ते 1 वर्षभरात पूर्ण होईल. जे काय कोणाचा गोटा, विहीर, जे स्वतः लाभार्थी आहे त्यावर आम्ही फोकस करणार आहोत. या पाठीमागच्या काळात संपतभाऊ नरळे यांची विकास कामं कशा प्रकारे होती? संपतभाऊ असो किंवा मी असो आणि सरपंच हे पूर्ण बॉडीने आम्ही पूर्ण एकजुटीने पूर्ण कामं केलेली आहेत. घरकुलचा आम्ही तालुक्यात घोरपडी गावामध्ये 2रा क्रमांक कमवलेला आहे. 198 घरकुल मंजूर करून आणलेले आहेत. कारण 1 नंबर दुसरं गाव आहे आणि 2 नंबर घोरपडी गाव आहे आपलं. आतून इथून पुढं जे 2रा कोटा आहे ते पण आम्ही पूर्ण ताकदीने मंजूर करून आणून जे काय लाभार्थी बाकी आहेत त्यांची पूर्ण ताकदीने मंजूर करणार आहोत. काय गोटा असेल, घरकुल असेल, इथून जे वैयक्तिक काम आहेत त्यावर आमचा जास्तीत जास्त फोकस असेल. संपूर्ण बॉडीमध्ये तुमचंच उपसरपंच या पदासाठी निवड करण्यात आली. सदस्यांनी तुम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला, कोणी अर्ज वगैरे भरला, त्या सदस्यांबद्दल काय सांगाल? त्या सदस्याबद्दल एवढं सांगेल की आमच्या दोघांवर 2.5 वर्ष आम्ही जे कामं करत आलो तेच पुढं कामं चालू राहण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कारण आम्ही 2.5 वर्ष कोणालाही दगाफटका दिलेला नाही किंवा कोणाच्या संपर्कात न राहता कामं करण्यामुळं इथून पुढे आमच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला पाठिंबा आता पण दिलेला आहे. तुम्ही आज उपसरपंच झाला, या उपसरपंच पदाचं श्रेय कोणाला द्याल? हे श्रेय मी पूर्ण आमच्या जनतेलाच देऊ शकतो. जनतेला का देऊ? कारण जनतेने आम्हाला 2023ला सत्तेत बसवलं, त्यानंतर जनतेने आम्हाला आत्तापर्यंत विश्वास दाखवला. कारण जनता ही आम्हाला सोडून गेलेली नाही. 2.5 वर्ष आमच्या कामाकडे बघूनच आम्हाला हे केलं आणि त्याबद्दल जे काय आम्ही पहिल्यापासून ठरवल्याप्रमाणे 2.5 वर्ष संपतला, 2.5 वर्ष मला, ह्या हिशोबानं आम्ही करत आलो आणि आम्ही एकामेकाला दोघाला विश्वास दाखवला आणि त्याबद्दल मी पूर्ण जनतेचा आभारी आहे. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर घोरपडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष टोणे साहेब आपले जोडले. काय सांगाल, आपल्या बंधूंची उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही थोडक्यात? नाही, निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. कारण त्यांचं काम जे आहे घोरपडीमध्ये
डेप्युटी संपतभाऊ नळेनंतर त्यांचं काम एक नंबरच आहे आणि त्यासाठी सर्व सदस्यांनी त्यांची निवड केलेली आहे. पहिल्यासारखी संपतभाऊच्या काळात आता तिने सांगितले विकास कामांची गंगा वाहिली, त्याच प्रकारे गंगा इथून पुढे विष्णुभाऊ यांच्या कार्यकाळात राहील असं वाटते तुम्हाला? 100% वाहणार. ठीक आहे, धन्यवाद. वरचा भाग फक्त 2 मोठे जागा दिले त्यासाठी जर काय विषय काय? त्यांनी 2 मोठे जागा दिल्या त्या पाण्या प्रश्न हिने सांगायचं, इतर कोणतरी सांगितलं पाहिजे. सांगा त्यांनी सांगू त्यांच्या नावावर करून त्यांनी एवढं मोठं धाडस केले की जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचं. हे आता समोर टाकी बांधलेली आहे, पण ही टाकी बिनकामाची आहे. यात पाण्याचा सोर्स अजिबात काही नाही आहे, फक्त टाकी देखावा म्हणून बांधलेली आहे. तर विष्णू टोणे हे उपसर्ग झालेत आणि इथून पुढे आता राहिलेला काळ ते पूर्णपणे चांगल्या ताकदीचे सर्वांचं, जनतेचं, गोरगरिबांचं रेशन कार्ड म्हणा, जातीचा दाखला म्हणा, काय उत्पन्न दाखला असेल काय आणि घरकुल असेल, या योजना ती जनतेपर्यंत पोहोचवतील अशी मला आशा आहे. आणि पुढच्या निवडणुकीला 2028मध्ये साहजिकच 100% याच्यापेक्षाही अधिक मतानं कोणतीही उमेदवार असतील ते निवडून येतील. ते फक्त कामाच्या विकासाच्या जोरावर. आता तुम्ही बोलताना अतिशय सावधपूर्वक म्हणाला की 1998 नंतर 26 सालीच डायरेक्ट विठ्ठलवाडीला पद मिळाले. गेली 28 वर्ष विठ्ठलवाडीला पद मिळालं नाही, याचं कारण काय? त्याचं पद मिळालं नाही म्हणजे सत्ता इकडे नव्हतीच अजिबात. आमचे सदस्य निवडून येत होते, पण सरपंच आणि उपसरपंच विरोध पार्टीचा होत होता, त्यामुळे आमच्याकडे ते उपसरपंच येऊ शकत नाही. 1998 साली ज्यावेळेला सरपंच होता त्यावेळेस स्वाभाविक सुसाबाई टोमरे सरपंच होत्या आणि त्यावेळेला उपसरपंच माझे बंधू माननीय गोपीनाथ पांडुरंग धायगुडे यांच्याकडे उपसरपंच बिनविरोध आलं होतं आणि त्यानंतर आत्ता विठ्ठलवाडीला आले झाले. यावेळी 28 वर्षाच्या कालावधीत विठ्ठलवाडीची विकास कामं झाली का? अजिबात काय झालेलं नाही. पिण्याचा पाण्याचा पण सुट्टा नाही, रस्ते नाही आहेत, देवाबत्ती नाही, लाईटची रस्त्यांची गैरसोय आहे, अजिबात आता विकास म्हणून झालेला नाही. मग 2023ला नवीन सत्ता स्थापन झालं संपतभाऊ नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पॅनेलचं. त्यानंतर विठ्ठलवाडीची विकास कामात काय फरक झाला? अधिक भर पडला. रस्त्याच्या कामाला गती मिळाली, घरकुलच्या कामाला गती मिळाली. आता घोरपडी गावामध्ये 10 घरकुलं घोरपडी गावासाठी येतात, पण विठ्ठलवाडी वार्डात 3, 2 नंबर वार्डात 3, एक इकडं 3 नंबर वार्डामध्ये 3, पण विठ्ठलवाडीला कधी घरकुल त्यांनी इकडे कधी आलंच नाही आतापर्यंत. आता या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 15 घरकुल आली 2 वर्षाच्या काळात. मग इथून पुढे हे असंच विष्णू टोणे चालू ठेवतील असं वाटतंय का तुम्हाला? हो, 100% मला गॅरंटी आहे. ठीक आहे, धन्यवाद. कारण मार्गदर्शन आपलं असतंय त्याला. कोणत्या मार्गाने जायचं, चांगल्या मार्गाने जायचं हे मी त्यांना सांगतो. त्या मार्गाने जावा तुम्ही 100% तुमची यशस्वी व्हाल. मी चुकीचा मार्ग कधी कोणाला सांगत नाही आणि त्या मार्गानुसार ते चाललेलं आहे, त्यामुळे त्यांचं 100% काम यशस्वी होणार आणि पुढच्याही ग्रामपंचायतीला ते काही यशस्वी होते. पुढची ग्रामपंचायत विष्णू टोणे लढवतील असं वाटते काय? तो त्यांचा प्रश्न आहे. नाही, तुम्हाला काय वाटते नागरिक म्हणून? नाही, नागरिक म्हणून त्यांनी जर मागितलं तर आम्ही द्यायला तयार आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.